सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप आचार्य। एकंदरीत सध्या युत्या आघाड्यांमध्ये ज्या पद्धतीची एक चलबिचल आहे वाटाघाटीच्या अनुषंगाने त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। संदीपजी आपलं स्वागत आहे। पण सुरुवातीला संदीपजी आपण सुरुवात करूया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या आता खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्याचबरोबर आदित्य ठाकरेंच्या खांद्यावरती कुठेतरी प्रचाराची धुरा देण्यात आलेली आहे असंही दिसतंय। त्यामुळे एकंदरीतच भविष्याच्या दृष्टीने दोन्ही हे भाऊ आता कुठेतरी वाटचाल करतायत एकत्र। याचा परिणाम कसा होऊ शकतो आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आपल्या मते? मुंबईचे एक स्वतंत्र प्रश्न आहेत, त्याचबरोबर राज्यातही अनेक प्रश्न आहेत। आता आपण मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे त्यात काही एक शंका येणार नाही। युती जी त्यांची जाहीर व्हायची आहे ती जाहीर व्हायला आता थोडासा कालावधी राहील। त्याच वेळेला आपण जर बघितलं असेल तर शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये युतीची घोषणा जरी झाली असली तरी जागा वाटप हा कळीचा मुद्दा आहे। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या सेनेने साधारणपणे शिवसेनेचे 120हून अधिक जास्त नगरसेवक 2012चे आणि 2017चे म्हणून फोडले। सो स्वाभाविकपणे त्यांची अपेक्षा अशी आहे की आम्हाला किमान 100 जागा तरी मिळाव्यात। आता भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे की 150 जागा आम्ही लढू। आता याच्यातनं सगळा पुढच्या काळामध्ये एक मोठा वाद त्यांच्यामध्ये अजूनही निर्माण होऊ शकतो। त्यांच्यामध्ये अनेक अजून अंतिमता काही झालेली नाहीये। बरोबर। पण मनसे आणि शिवसेनेचं जर आपण चित्र बघितलं तर तुम्ही बघा, मनसेच्या सुरुवातीपासून हळूहळू त्यांनी उतरती कळा लागलेली आहे। विधानसभा निवडणुकीत त्यांनी 26 जागा लढवल्या होत्या, त्यांना मिळालेली मतं 2017च्या महापालिकेत त्यांना मिळालेल्या जागा आणि त्यांना मिळालेली मतं या सगळ्या टप्प्याटप्प्याने कमी होत चाललेल्या आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेने 2017 साली स्वतंत्रपणे लढून 84 जागा मिळवल्या होत्या आणि जवळजवळ 28% मतं त्यांनी त्यावेळेला घेतली होती। याचा विचार करताना आता 2017 मधले जे 44 नगरसेवक सोडून गेले त्याच्यामधल्या महत्त्वाच्या जागांवरती मनसेचे पदाधिकारी किंवा मनसेचे चर्चामध्ये काही जागा वाटपात त्या जागा मागितल्या जातात असं एकूण चित्र आहे। आता याच्यामध्ये असं एक चर्चेमध्ये आलं होतं की शिवडीमध्ये 2 पाहिजेत, वरळीत 2 पाहिजेत, माहीममध्ये 2 पाहिजेत, विक्रोळीत पाहिजेत, अगदी मागाठाण्यापर्यंत सगळीकडे 2-2 जागा पाहिजेत। ह्या जर मोक्याच्या जागा जर शिवसेनेला द्याव्या लागल्या तर मग शिवसेना नेमकी लढणार कुठून? आणि मनसेचा बेनिफिट शिवसेनेला मिळणार काय हा एक कळीचा मुद्दा आहे। पण ह्याच्यातही मला असं वाटतंय की मी जी काही माहिती घेतली त्याच्यानुसार दोन्ही पक्षांमध्ये जवळजवळ जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय। काही जागांच्या बाबतीतच हा मुद्दा राहिलेला आहे आणि येत्या 2-3 दिवसांमध्ये जागा वाटप कंप्लीट होऊन त्यांची युतीची घोषणा करायची व्हायला काही हरकत नाही। खरं तर ती याच्या आधीच व्हायला पाहिजे होती, त्यांनी उशीर करण्याचं काही कारण नव्हतं। ऑलरेडी उशीर झालेला आहे। आता अर्ज भरायला सुरुवात होईल आगामी 13 तारखेपासून। बरोबर। आणि प्रचाराला प्रत्यक्षात मिळणारे 15 दिवस 13-15 दिवस मिळतील, त्यावेळेला खरी कसोटी लागेल। बरोबर आहे, नक्कीच। त्यामुळे हळूहळू युतीची घोषणा आणि त्यानंतर आणखीन हे अनफोल्ड होत जाईल असं आपण म्हणू शकतो। संदीपजी, याच निमित्ताने तुम्ही आता उल्लेख केला तो शिवसेना आणि भाजप यांच्या समीकरणाचा। असं कळतंय की 52 जागांचा प्रस्ताव ठेवलेला आहे भाजपने शिवसेनेला। आता 2 ठाकरे बंधू एकत्र येत असताना शिवसेनेची निगोसिएशन पॉवर किती आहे? आता किती जास्त जागा मिळू शकतात शिवसेनेला मुंबईत? शिवसेना एकनाथ शिंदे गट हो। हॅलो। हो। आता मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदेंचं जर आपण बघितलं असेल तर त्यांनी ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीमध्ये युती करण्यासंदर्भामध्ये एकमत करायला लावलंय। दिल्लीवरनं तसा त्यांनी म्हणजे साधारणपणे आता जी काही घोषणा अलीकडे ज्या काही आल्यात गोष्टी समोर त्यातनं मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली सगळ्या ठिकाणी युती होईल असं एक चित्र स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे काही ठिकाणी 2 पावलं त्यांना मुंबईमध्ये मागेही जावं लागेल। पण ते मागे किती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर किमान 70-75 जागांपेक्षा कमी जागा ते घेणं शक्य नाहीये। राष्ट्रवादी अजित पवार गटाला पण त्यांना 5-10 जागा द्याव्या लागतील, आरपीआयला काही जागा सोडाव्या लागतील आणि उर्वरित जागांवरती भारतीय जनता पार्टी लढेल। आता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे, त्यामुळे त्यांना जास्ती जागा पाहिजेत। त्यांची मागणी साधारण 150 जागांची एक आम्हाला मिळावी भूमिका आहे। जागा वाटप अंतिम टप्प्यावर येईल सगळ्यांकडेच। आता ते शेवटच्या टप्प्यातच सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। आपण बघतो गेल्या काही निवडणुकांमध्ये
अगदी शेवटपर्यंत उमेदवारी यादी घोषित केली जात नाही, एबी फॉर्म परस्पर उमेदवाराला दिले जातात अगदी आणि तो भरतो. अगदी नक्कीच आणि त्यामुळे नंतर त्याच्यानंतर जाहीर होतं. अगदी नक्की. त्यामुळे पुढचे काही दिवस हे अत्यंत नाट्यमय असणार आहेत. पुन्हा तुमच्याकडे आपल्यासोबत आता ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळुंजू सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी पुढचा संवाद साधूया. सतीशजी, अखेर मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये वाटाघाटीला सुरुवात झालेली आहे आणि इतकंच नाही तर संजय राऊतांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की पुणे, नाशिक, त्याचबरोबर पालघर आणि माफ करा मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली आणि मुंबई या ठिकाणी, ठाणे शिवाय या ठिकाणी तरी एकत्र नक्की लढणार आहेत ते. या सगळ्याचा तुम्ही खरं तर खूप आतुरतेने वाट बघत होतात, याबद्दल तुम्ही व्होकल सुद्धा होतात. या क्षणाच्या अनुषंगाने तुम्ही काय बोलाल? चांगली गोष्ट घडते. आम्ही गेले कित्येक वर्षापासून सांगतो की तुम्ही दोघं जर एकत्र आलात तर त्यांची वाढणारी शक्ती वेगळी असेल.